मुंबई महापालिका निवडणूक एकनाथ शिंदे स्वबळावर लढणार. शिंदेंना स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरून भाजप एकाच दगडात तीन पक्ष मारणार. सध्या सर्वत्र सुरू असलेल्या या राजकीय चर्चा. खरं तर विधानसभेतील घवघवीत यशानंतर महायुतीचा मोर्चा आता आगामी महापालिका निवडणुकांकडे वळला. त्यातल्या त्यात मुंबई महापालिकेवर भाजपचा जरा जास्त डोळा. ठाकरेंच्या शिवसेनेचं जीवच मुंबईत असल्यानं आता मुंबई महापालिका ताब्यात घेऊन उद्धव ठाकरेंचं उरलं सुरलं अस्तित्व संपवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे महत्वाची भूमिका बजावताना दिसतील असं बोललं जात आहे. भाजप हा पक्ष खास त्यांच्या स्ट्रॅटर्जीसाठी ओळखला जातो. कधी कोणाला मोहरा करायचं, कोणाच्या खांद्यावरून बंदूक ठेवून आपला डाव साधायचा आणि आपली राजकीय पोळी कशी भाजून घ्यायची यात भाजपचा हातखंडा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदेंना स्वतंत्र उतरून भाजप एकाच दगडात कोणकोणत्या खेळ्या खेळू शकतं त्याचाच आढावा आजच्या व्हिडिओतून. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंना स्वतंत्र उतरून भाजप पहिली खेळी खेळू शकतं ती म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देणं. मुंबईत महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या आहे 227. ठाकरे गटानं आधीच मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. अशा वेळी महायुती एकत्रित निवडणूक लढली तर जागा वाटपात बिघाडी होण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्याच्या स्थितीत भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आपण जास्तीत जास्त जागा लढवाव्यात असं भाजपला वाटणं स्वाभाविक आहे. अशावेळी जर महायुतीच्या बॅनरखाली एकत्र निवडणुका लढवल्या तर भाजपला काही जागा शिंदे गटासाठी आणि अजित पवारांच्या पक्षासाठी सोडाव्या लागतील. परिणामी जे कार्यकर्ते पदाधिकारी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत ते नाराज होण्याची शक्यता आहे. तिकीट मिळालं नाही तर राजकीय महत्वाकांक्षेपोटी हे इच्छुक उमेदवार भाजपला रामराम करून ठाकरे गटात सुद्धा जाऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील यांच्यासारखी नेते मंडळी तिकीट न मिळाल्यानेच भाजपला सोडून गेले होते. हा इतिहास बघता मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंना स्वतंत्र उतरून भाजप दुसरी खेळ खेळू शकतं ती म्हणजे मराठी मतांची विभाजणी करून आपली राजकीय पोळी भाजणं. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांची मुख्य वोटर असणार आहे तो म्हणजे मराठी माणूस. मुंबईतील मराठी माणसाभोवतीच शिवसेनेचं राजकारण फिरलं, वाढलं आणि मोठं झालं. आजही मुंबईतील मूळ मराठी माणूस शिवसेनेला मानतो. मात्र एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ज्याप्रमाणे शिवसेनेचे दोन तुकडे झाले त्याचप्रमाणे मराठी माणूस सुद्धा दोन गटात विभागला गेला. मुंबईत ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आजही कायम आहे. पण मागच्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदेची वाढलेली लोकप्रियता, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मिळणारे पैसे यामुळे एकनाथ शिंदेना मानणारा स्वतंत्र असा गट तयार होऊ लागला. परंतु एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केल्यास मराठी मतदार हा एकगट्टा ठाकरेंच्या बाजूला झुकू शकतो. अशा वेळेस शिंदेंना सुद्धा स्वबळावर उतरून द्यायचं आणि शिवसेनेच्या मराठी मतांची विभाजणी करायची, आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असा डाव भाजप खेळू शकतो. शिंदे गट स्वतंत्र लढला तर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे लढाईत भाजपचा नगरसेवक निवडून येईल. शिंदे गटासोबत निवडणुकीनंतर युती करण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा आहे. या व्यूहरचनेवर भाजप आणि शिंदेमध्ये सुद्धा विचारमंथन सुरू असल्याचं समजतं. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंना स्वतंत्र उतरून भाजप तिसरी खेळी खेळू शकतं ती म्हणजे एकनाथ शिंदेवर अप्रत्यक्ष लगाम घालणं. विसर्जित झालेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेकडील 84 पैकी 40 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवाय 20 माजी नगरसेवक देखील शिंदे गटाकडे आले. त्यामुळे एकूण गोळाबेरीज केली तर 60 ते 62 जागांवर शिवसेना शिंदे गटाकडे आताच उमेदवार तयार झाले. येत्या काही दिवसात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. महायुती जर एकत्र लढली तर नगरसेवकांची ताकद घेऊन एकनाथ शिंदे जास्तीत जास्त जागांसाठी आग्रह धरू शकतात. पण मुंबईत सर्वाधिक आमदार निवडून आल्यानं शिंदेंचा सोबत घेण्याचे भाजप टाळण्याची शक्यता अधिक आहे. यातून मग वादही होऊ शकतो. आधीच एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. विधानसभेतील यशानंतर शिवसेना शिंदे गट ज्या गतीनं हातपाय पसरवतो आहे ते बघता भाजपला सुद्धा धोका आहे. अशावेळी शिंदेंना जास्त मोठं न करणं आणि त्यांना फक्त ठाकरेंविरोधात लढवत ठेवणं भाजपच्या फायद्याचं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेसोबत युती करण्यापेक्षा त्यांना स्वतंत्र मैदानात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेपासून आणि मुंबई महापालिकेतून ठाकरे घराणे पूर्णतः दूर करणं हाच भाजपचा अजेंडा आहे. मुंबई महापालिकेतून ठाकरेंना हद्दपार करून त्यांचं उरलं सुरलं अस्तित्व संपवण्याचा भाजपचा डाव आहे. भाजपची अघोरी इच्छा शिंदेच्या मार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. मात्र मुंबईत उद्धव ठाकरेंना मानणारा मराठी माणूस अजूनही कायम आहे आणि ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे भाजपने जर कितीही डावपेच आखले तर ते यशस्वी होतीलच असं अजिबात नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतं? मुंबई महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढेल
की एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप उद्धव ठाकरेंवर नेम धरेल? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.